महाराष्ट्र सरकारच्या आर्थिक स्थितीवर आता कॅगनं ताशेरे ओढलेले आहेत। महाराष्ट्र सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाहीये असं कॅगनं म्हटलंय। शुक्रवारी विधिमंडळामध्ये मांडलेल्या कॅग अहवालामध्ये चिंता व्यक्त करण्यात आली। उत्पन्नातील मोठा भाग पगार आणि कर्जांवरील व्याजामध्ये खर्च होतोय। 5 वर्षात सरकारी सवलतींमध्ये 27,000 कोटींवरून 43,000 कोटींपर्यंत वाढ झाली आहे। सरकारी सवलतींचे लाभार्थी उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागातर्फे आहेत आणि महाराष्ट्र सरकारच्या अर्थसंकल्पावर या सगळ्यावरून कॅगनं ताशेरे ओढलेत। वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा असा सल्ला सुद्धा महाराष्ट्र सरकारला कॅगनं दिलेला आहे। तर राज्य सरकारनं विविध विभागांच्या गरजा आणि वाटप केलेल्या संसाधनांचा वापर करण्याची क्षमता लक्षात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याची गरज या निमित्तानं निर्माण झाल्याचं कॅगनं म्हटलंय। या सगळ्या संदर्भात आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी जितेंद्र आपल्याशी जोडले गेलेले आहेत। जितेंद्र, कॅगनं अत्यंत तिखट शब्दात हे ताशेरे ओढलेत असं म्हणावं लागेल। अर्थसंकल्प पुन्हा सादर करा असं देखील म्हटलं गेलंय। काय नेमकं सरकार भूमिका घेऊ शकतं याबाबत? रिद्धी, राज्याच्या अर्थसंकल्पावर किंवा राज्याच्या जे राजकोषीय तूट आहे त्यावर नक्कीच कॅगने ताशेरे ओढलेले आहेत। अत्यंत गंभीर अशी टिप्पणी केलेली आहे, कारण कालच आपण पाहिलेलं आहे की राज्याचा अर्थसंकल्पीय अधिवेशनाचं सूप वाजलेलं आहे आणि या अर्थसंकल्पात देखील कर्जापोटी रक्कम घेण्याचं मोठ्या प्रमाणात समोर आल्याचं दिसून येतं। 98,000 कोटीच्या जवळपास 95,000 कोटीच्या पुरवण्या मागण्या या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सादर करण्यात आलेल्या होत्या। याचा जर पाहिलं तर राज्याची जी आर्थिक तूट आहे किंवा ती आहे, यावर्षी देखील 1,936 कोटीचं कर्ज घेण्यात आलेलं आहे। सरकारला जे काही किंवा राज्य सरकारला जे काही महसूल प्राप्त होतो तो महसूल वेगवेगळ्या याच्यातून प्राप्त होतो। सरकारचं अनुदान मिळतं किंवा महसूलातून जो कर भरण्यात येतो त्यातून हे अनुदान प्राप्त होतं। मात्र खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसत नाही आहे। खर्चापेक्षा उत्पन्नापेक्षा खर्च हा जास्त आहे आणि यावरूनच आता कॅगने सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत। आता जी काही योजना देखील आणलेल्या आहेत सरकारने या अर्थसंकल्पीय अधिवेशनात किंवा याच्यापूर्वी जाहीर केलेल्या आहेत की ज्यामध्ये माझी लाडकी बहीण योजना ही देखील योजना महत्त्वपूर्ण आहे आणि त्यासाठी देखील 25,000 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। सरकार हा पैसा उभा कुठून करणार हा आता प्रश्न महत्त्वाचा आहे। कर्ज घेऊन सरकार हा या प्रकारच्या योजना आणत असल्याचा विरोधकांनी टीका केलेली होती। त्यानंतर आता सरकार काही पावलं उचलतं का किंवा जी तूट आहे अर्थसंकल्पातील तूट असेल ती तूट भरून काढण्यासाठी वेगवेगळ्या काही उपाययोजना राबवते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। निश्चित जितेंद्र, तुम्ही आमच्याशी असेच जोडलेले राहा। सध्या अर्थतज्ञ अभय टिळक आपल्याशी जोडले गेलेले आहेत। अभय सर, स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर। महाराष्ट्र सरकारचा जमा खर्चाचा ताळमेळ जुळत नाही असं कॅगचं म्हणणं आहे। आपल्याला काय वाटतं अभ्यासक म्हणून या सगळ्या संदर्भात? सन 2022-23 या वर्षाच्या वित्तीय वर्षासाठी महालेखाधिकाऱ्यांनी जो अहवाल सादर केलेला आहे तो अतिशय महत्वाची गोष्ट एक जी अधोरेखित करतो ती अशी की महाराष्ट्राची तूट केवळ वाढते किंवा राज्याच्या तिजोरीवरचं कर्ज वाढतंय एवढंच नाही, राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनाचा पोत ढासळत चाललाय। मला असं वाटतं हे अत्यंत गंभीर निरीक्षण अशा करता आहे की कॅगने अहवालामध्ये असं म्हटलंय की राज्य सरकारचे अंदाजपत्रक अधिक जबाबदारीने करावं। मला असं वाटतं की राज्यामधल्या गेल्या जवळपास 30 वर्षामध्ये जे युत्या आघाड्यांचं राजकारणाचं पर्व राज्यामध्ये चालू झालेलं आहे त्याच्या पायी राज्याच्या अर्थव्यवस्थेची जी हेळसांड होतीये आणि ती हेळसांड होण्यासाठी लोकप्रिय घोषणांचा सुकाळ करत अर्थसंकल्प सादर करणं ही जी एक नवी संस्कृती येते आपल्याकडे त्याच्यावरती महालेखापालांनी मला वाटतं अधोरेखन केलेलं आहे। कारण मी एकच फक्त आपल्याला सांगतो की ते महत्वाचं निरीक्षण आहे की राज्य सरकार किंवा कुठलंही सरकार हे घोषणा करतं दरवेळी वेगवेगळ्या योजनांसाठी निधी वाढवून दिला जातो, मात्र तो निधी तितक्या परिणामकारकपणे उत्पादक पद्धतीने खर्च होतो का आणि खर्च करण्याची त्या विभागाची क्षमता नीट तपासली जाते का हे बघितलं जात नाहीये। मला असं वाटतं हा जो वित्तीय व्यवस्थापनाचा जो पोत ढासळतोय ही अधिक चिंतेची बाब आहे। कारण एक जे महत्वाचं या ठिकाणी निरीक्षण कॅगने नोंदवलेलं आहे ते डोळ्यामध्ये अंजन घालणारं असं आहे की सन 22-23 या वित्तीय वर्षामध्ये जे अंदाजपत्रक त्या वर्षासाठी सादर केलेलं होतं त्या अंदाजपत्रकापैकी फक्त 6% रक्कम खर्च म्हणजे 6% 94% रक्कम फक्त खर्च होऊ शकली। मात्र जे नवीन पुरवणी अंदाजपत्रक मांडलं गेलं
ते मूळ अंदाजपत्रकापेक्षा 15% जास्ती खर्चाच्या मंजुरीचं होतं. जी. म्हणजे विभागांना जो निधी उपलब्ध करून दिलेला आहे तो वापरण्याची क्षमता, म्हणजे हा मिशनचा फिस्कल गव्हर्नन्सचा मुद्दा आहे. आणि मला असं वाटतं ही सगळ्याच राजकीय पक्षांनी महत्वाची गोष्ट लक्षात घेण्याची बाब आहे. निश्चित निश्चित. अभय सर, धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पुढारी न्यूजला दिलीत यासाठी. तर महाराष्ट्र सरकारच्या जमा आणि खर्चाचा ताळमेळ नाही असं म्हणत कॅगनं सरकारवर ताशेरे ओढलेले आहेत. आर्थिक स्थिती संदर्भात राज्य सरकारच्या हे ताशेरे ओढले गेले.